ते कसं आहे, अकरी थो मरणाचा भर बेफाट. कसा काम आहे, अकरी थो मरणाचा भर बेफाट बुवा. आणि हे अकरीच्या पुढचं जे आहे ना त्याला काय म्हणतात, क्रियापद आहे ते, होय ना. हा, आमचे बेनखेळे भाऊ बी आहेत, म्हणजे हे आमचे दोन मास्तर आहेत त्यातले, हे दोन मास्तर आहेत. तर ते क्रियापद आहे, म्हणजे शिव्या. कसं आहे आपल्या मराठी भाषेमध्ये शिव्या, ह्या शिव्या सुद्धा ओवे आहेत, बरोबर आहे ना. पांडुरंगाला म्हणजे त्याच्यात गोडवा आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या पिंट्या भाऊंसाठी, सुनीलसाठी आणि काळे आमचे आलेले आहेत. किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातूनच या गोष्टी होणार आहेत की आज त्यांनी संगमेश्वरी बोली हा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध फेमस झालेला आहे. आणि नुसत्या महाराष्ट्रापर्यंत नव्हे, तो अख्ख्या भारतात काही दिवसांनी फेमस होईल. आणि आपली जी संगमेश्वरी भाषा आहे, केलीन गेलीन, मगाशी आमचे बेनखेळे साहेब बोलत होते आणि नेहमी बोलतात. मला फोन जरी केला नाही ना तरी सुद्धा ते तसेच बोलतात. माझं दुकान आहे, बुवानू काय आणू येताना, डिश आणू का पत्रावळे आणू. त्यांचं साईड बिझनेस पण हा, उद्या गाडी यायची, सकाळी फोन आलो, येताना काय घेऊन येऊ. आणि नेहमी बोलताना सुद्धा तसेच बोलतात. असे हे आमचे सुंदर हे तिघेजण मित्र आहेत. पिंट्या भाऊ हे सुद्धा पहिल्यापासून आमचे मित्र आहेत, अगदी म्हणजे अगदी ऑर्केस्ट्रा लाईन पासून पिंट्या भाऊ आमचे मित्र आहेत. तर सांगायचं काम काय, तसंच केदार लिंगायत, केदार बद्दल जर सांगायचं झालं तर खरंच म्हणजे आमच्या भजनाला अनेक वर्ष झाली, पण आमच्या भजनातून असे काही कलाकार झाले, आता मी केदारला बोलावत नाही, कारण आम्ही हैसूरच राहायचो, बरोबर. म्हणजे बोलवल्यावर येणार नाही अशातला भाग नव्हे हो. पण आता त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या याचा व्याप्ता जर बघितला तर त्यांना त्रास देण्यात पॉइंट नाही, बरोबर आहे ना जास्त. पण खरं सांगतो, माझ्या गावामध्ये केदार सावंत देसाई भुवनचं भजन घेऊन आले होते साई मंदिर मध्ये. सुनील बेनखेळे धरकरी होता, केदार पखवाजला होता, तेव्हा मी या दोघांना बघितले होते. आणि खरंच तेव्हापासून म्हणजे माझी त्यांची ओळख झाली. आणि मग हळूहळू भजन वाजवण्यासाठी मी केदारला बोलवला. केदार असा यायचा. एकदा रात्रीचा भरपूर पाऊस पडला होता, आम्ही दुकानामध्ये आमच्या झोपलो, ह्याला सकाळी उठून पाठवला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आमच्या भजनातून तबला आणि पखवाज अनेक जण असे तयार झाले आणि पुढे पुढे गेले आणि ते आज अग्रस्थानी आहेत. एक सांगायचा अभिमान वाटतो केदार बद्दल की रत्नागिरी मधला जानेवारी महिन्यात होणारा सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे आफळे बुवांचा 5 दिवसांचा कीर्तन महोत्सव. मी शेवटचे 2 दिवस गेलो होतो, तिथे बसायला मला जागा मिळाली नाही. मी उभ्यान कार्यक्रम बघितला तो. आणि त्या 5 दिवसाचं तबला वादनाचं काम केदार लिंगायत करतात. एकदा जोरदार टाळ्या. केदार आज म्हणजे माझा मित्र आहे, त्या दिवशी शेवटचे 2 दिवस मी उभा राहून तुझा कार्यक्रम बघितला आणि आज केदार माझा उभा राहून कार्यक्रम बघतो. बुवा, हे खुर्चीचं महात्म्य आहे, बरोबर आहे ना. आज आम्हाला हे स्थान दिलंय तुम्ही दोघांनी लोकांनी, म्हणून याला महत्व, या स्थानाला महत्व आहे, या खुर्चीला महत्व आहे. आज आम्हाला इथे बसवलेत म्हणून आम्ही बुवा, आमच्यासारखे नामवंत बुवा, म्हणजे त्यांच्या वडिलांचं सांगितलं की कृष्णा वाजवायला आहे काय, असं लोक विचारायचे. आणि खरंच हेच घेण्यासारखं आज मला खरंच त्याला सुनीलला मगाशी भरून आलं, मलाही भरून आलं की त्यांचा हा मुलगा आज एवढ्याशा छोट्याशा साध्या गावात राहणारा मुलगा आज रत्नागिरीतले नामवंत कलाकारांचे मोठे मोठे कार्यक्रम वाजवतो. आणि अनेक क्लास, अनेक त्याचे शिष्यगण रत्नागिरी मध्ये आहेत. तसंच सुनील बेनखेळे कालच मला सांगत होते की आज ते आंबा घाटात कार्यक्रम करून राहिले, कोल्हापुरातल्या लोकांना सुद्धा त्यांचा कार्यक्रम आला. सचिन काळे तर इथे आहेत, माझा भाऊ नेहमी म्हणतो हास्य जत्रा आम्ही बघत असतो, हास्य जत्रेचा कार्यक्रम. पण आमच्या घरातली माणसं नेहमी म्हणतात की सचिन काळे जर या हास्य जत्रेमध्ये गेला तर ह्या सगळ्या कलाकारांना खाऊन टाकेल, इतकी ताकद या सचिन काळेमध्ये आहे. असे खरंच हे रत्न आहेत. तसंच आमचे मुळे काका, रत्नागिरीतील कुठचीही भजनं असू देत, मुळे काकांना त्याचं निमंत्रण असतं. आणि असे आमचे मुळे काका, सांगायचं काय माहितीये का, हे पांगरी छोटस आणि साधं गाव आहे, कुठे त्याच्यात डेव्हलपमेंट नाही, काय नाही. पण इतर गावांचा विचार केला तर हे जे 4-5 कलाकार आहेत ना, त्यांनी आज अख्खी रत्नागिरी जिंकली. असे आमचे कलाकार आहेत.
खरंच. आणि म्हणून तसंच हे आमचे सगळेच मित्र आहेत. बुवा सुद्धा आमचे चांगले मित्र आहेत. काय म्हणाले विंट्या भाऊ, इकडे आल्यावर पहिले मला पाया पडलात, बरोबर आहे ना? अरे श्रीकृष्णाला भेटायला जेव्हा दोघे जण गेले, दुर्योधन आणि अर्जुन, तेव्हा पहिला कोण दिसला? गेल्यावर पहिला कोण दिसला? श्रीकृष्ण जेव्हा उठले तेव्हा पहिला त्याला अर्जुनच दिसला. दुर्योधनाने विचारलं, मी पहिला आलो रे, मला का नाही? पण ते शेवटी कसं माहितीये काय, ज्याची त्याची मती पती, ज्याच्या काय ह्याच्यात असेल ना नशिबात, तसाच होणार बुवा. आल्यावर ते का मी पहिलो दिसलंय, माझ्या नमस्कार केले, तू काय नंतर नमस्कार करावं गेलो, त्याला काय करायचं सांग? असं आहे ना. दुसरं काय म्हणतोस त्या वाचकाचं काय सांगितलंस? माझा विचार होतो, तो फोनवर बोलावत होतो. आता बघ, तुझा वर्ष किती झाली? माझ्या 50 गेल्या वर्षी आला, माका 50 झाली. हे सगळे आले होते मित्र म्हणजे पिंट्या बघितलीस ना, तू पण आलो होतं. तुझा वय काय, माझा वय काय. आता पण मोबाईल एकदा खिशात घातला की कामाशिवाय बाहेर काढत नाही. आता त्यांच्यावरती तू कशात जातोस सांग रे? तो उमेदवार, तू आले काय सांगितलंस? म्हणजे आमची दोस्ती आहे, बरोबर आहे ना? तुझ्या पोरग्याचा 27 वय झाला, होय की नाही? त्याचा काहीतरी बघायचं आहे. आणि मी जरूर ती जबाबदारी मी स्वीकारली, सांगितली. त्यांचा मुलगा, मी सगळ्यांनाच सांगतो, बुवांचा मुलगा मुंबईला आहे आणि 27 वर्षाचा आहे, त्याचं लग्न करायचं असं आल्या बुवानी मला सांगितलं. जबाबदारी मी स्वीकारली. आता तुला मी ह्याचा पण सांगतोय, कुणबी समाजातला मुलगा अतिशय चांगलं, कसला व्यसन नाही, सुपारीच्या खांडाचा पण व्यसन नाही, निर्व्यसनी आहे. निर्व्यसनी म्हणजे लक्षात ठेव, काय जण सांगतात नंतर प्यायला लागल्यावर. तुम्हाला आम्ही सांगितलं होतं आमचा मुलगा निर्व्यसनी. नीर म्हणजे पाणी, पाण्याबरोबर घेतो, त्यातला पण नाही, त्याच्या सुपारीच्या खांडाचा पण व्यसन नाही आहे बुवा. गद्रेमध्ये कामाला आहे, तर त्याचा सुद्धा काहीतरी असला कुठे, काहीतरी त्याला ढोमो एखादं बघून द्या. असा आहे बुवा. तर तो आता तो विचारो, त्याला महत्वाचा फोन आलो असं तेवढ्यात, तर तू कशात त्याच्याशी बोलायला जायचा? जरा फोन पुरं झाल्यावर जायचं ना, बरोबर आहे ना? आता तू काय जग बोलवलेली तिकडे, तर तू त्याका छळूक कशा केलं? त्याका महत्वाचं फोन, त्याचं काहीतरी त्याचा वय आहे आता फोनवर बोलायचं. आता मी काय जास्त म्हटलंय काय? आम्ही ते बघा भजनं ऐकणार, बाकीचे मोबाईलवर असतील ते मोबाईलवर राहणार, बरोबर आहे ना? त्याला दोष आपला काही नाही बुवा. अशी परिस्थिती आहे सगळी. आणि काय केदारचं वगैरे काय सांगितल्याने बुवानी काहीतरी बरोबर आहे. आणि खरंच सांगताय, म्हणजे मोठे जे कोण लेखक आहेत किंवा काय, रामदास, इतकंच कशाला तर रामदास स्वामींनंतर ह्यांचंच नंबर लागायचो हो लिखाणाच्या बाबतीत. केदार म्हणजे काय, सुनील म्हणजे काय, शेवटी लचा कायचा विचारलो तो कायचं कळवलं त्याला शेवटी. म्हणजे रामदास स्वामींनी बघा मनाचे श्लोक लिहिले, रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. प्रत्येक श्लोकाच्या प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षर. आता आमचा काय घेऊन बसला हो, इकडचा तिकडे नि तिकडचा इकडे. रामदास स्वामींचे मनाचे श्लोक काढून बघा, प्रत्येक ओळीमध्ये 12 अक्षर बुवा. तर ते काय रामदास स्वामींनंतर ना खरोखर तुमचंच नंबर लागणार हो. आम्ही आपले खरंच, मी आपलं त्यातलो नाही, माका एवढा नाही जमत बुवा. आता तुम्ही पण मला सांगितलं संगीत क्षेत्रातला, पण तसंच ह्या लिखाण बिखाण जे आहे ना, हा तुमचा भारी बुवा, एकदम भारी. तर अशा पद्धतीने हे आमचे बुवा, सुर्वे बुवा, थोडस त्यांच्याबद्दल वादेली. म्हणजे मी त्यांना म्हटलं, कसं माहितीये, आमचं भावाभावाचं नातं. आज सिंधुदुर्गामध्ये काहीतरी मिटिंग झाली, एकमेकांना अरे तोरे करायचं नाही भजनात बसल्यावर, असं काहीतरी ठरलंय. पण आमचं तसं नाही, आमचं आदरार्थी एक वचन आहे. भांड होणार, आमचा भांड होणार, पण आजच्या रात्री पुरतो व्हाल. मी पहिल्यांदाच गेलो, मी काय बोललोय, आमचे परम मित्र, पण आजच्या रात्री पुरतो माझं वादेवी. कारण कसं आहे माहितीये काय, आपल्या कोकणाला शाप आहे हो, 2 भाव कधी एकत्र चांगल्या मनाने राहत नाही. एका घरात 2 भीती पडणारच, बरोबर आहे ना? एका घरात 2 भीती पडणार, 2 भावांच्या भानगड, भावकीत नड ही सगळीकडे आहेच. मग त्यात आता तुझं मी माझं वाद झालं, त्या काय करणार सांग मका. पण तरी पण चांगला, इतक्या भानगडी करून आज आम्ही एकत्र असतो, हे आमचं घेण्यासारखं आहे. असू दे, बरं वाईट बोलायचं. रस्त्याला गतिरोधक असतात, तसं माणसाला विरोधक असतात. आम्ही एकमेकांचे
विरोधक आहेत. आजच्या रात्री बोलते खण तशी खापरं आणि माय तशी लेकरं. या गावातली ही जी लेकरं आहेत ती खाणीसारखी आहे, खाणीतनं आलेली खापरं आहेत बुवा. तर हे आमचे सुरेश बुवा अतिशय सुंदर. थोडस त्यांच्याबद्दल बोलतो आता, त्यांच्याबद्दलच चांगलं सांगतो, म्हणजे काय वाईट बोललो अशातला भाग नाही, फक्त काय बोलले त्याच्यावरच पलटे मारले. आमचे सुरेश बुवा खरंच लांजा तालुक्यातील बघा, एक लांजाचं रत्न आहे, एक रत्नागिरीचं आहे, आणि आज भजनाचा कार्यक्रम तालुक्यामध्ये संगमेश्वर मध्ये. ही नाळ खरंच एकदा ह्या आमच्या लोकांना केदार बिदार जे आयोजक आहेत एकदा जोरदार टाळ्या. की रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही बुवा तुम्ही भजनासाठी बोलवलेत. नाहीतर आज आपण बघितलं तर सगळे सिंधुदुर्गातले बुवा सगळे येतात असं काय नाही. भजन ही भजनासारखी होणारच. आमचे सुर्वे बुवा हे हे लांजा तालुक्यातील जे भजन मंडळ आहे त्या भजन मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तसंच तिकडचे ते तंटामुक्तीचे अध्यक्ष सुद्धा आहेत, एकदा जोरदार टाळ्या. तंटामुक्तीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि त्यांना काही दिवसानंतर त्यांना परवाच राजन साळवींच्या हस्ते वगैरे भजन रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. हे काहीतरी म्हणतात की भावी सरपंच वगैरे, पण नाही ना, असा काही नाही ना. असू दे, आमच्या शुभेच्छा आहेत की सरपंच पदापर्यंत आमचे पुढे जाऊ दे अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि पुढे जातो भजनाच्या माध्यमातून. तर हे सगळं मित्रत्वाचं नातं आता मी गोवलं आणि सांगितलं. सगळीच भजन मंडळी, सगळीच मंडळी, आजचा कार्यक्रमच वेगळा आहे. अगदीच मरणाच्या बाहेर व्यापार असा कार्यक्रम आहे. तर या सगळ्या मित्रमंडळींसाठी एक छोटस बोध सादर करतोय. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा, सोन्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा. वाट सुटणार नाही जीवनभर तुझी, 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 वाट सुटणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वैभ्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. या सगळ्या मित्रमंडळींसाठी एक गीत सादर करतो. किशोर लिंगायत शिरगाव, किशोर लिंगायत शिरगाव रत्नागिरी. किशोर लिंगायतांचे जावई, तसंच कृष्णा लिंगायतांचे जावई मंगलमूर्ती साऊंडचे प्रोप्रायटर किशोर लिंगायत शिरगाव.
कृष्णा लिंगायतांचे जावई किशोर लिंगायत शिरगाव मंगलमूर्ती साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर यांनी आमच्या या भजनासाठी रोख रुपये 500चं बक्षीस दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसंच माजी पोलीस पाटील जयंत मुळे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. खरंच तो पंढरीचा पांडुरंग 28 युग उभा आहे आणि पुंडलिकानं भिरकावलेल्या विटेवर तो उभा आहे. ती विट कशी आहे? त्या विटेला बघा 6 बाजू आहेत. त्या विटेला 6 बाजू आहे. काम क्रोध मद मोह मत्सर आणि लोभ हे षटरिपूचे माणसांचे ते पायाखाली त्यानं दाबून ठेवले विठुरायानं. आणि रूपाचा अभंगाला रूपाचा अभंग का म्हणतात तर आपण डोळे मिटून जरी हा अभंग ऐकला तरी परमेश्वराचं मूर्त रूप आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्याला रूपाचा अभंग म्हणतात. आणि ध्यानाचा अभंग म्हणजे ध्यानाचा अभंग सुद्धा असाच असतो. तो डोळे उघडे ठेवून जरी ऐकला तरी सुद्धा पांडुरंगाचं रूप आपल्या डोळ्यासमोर दिसतो. आणि म्हणून भजनाच्या सुरुवातीला रूपाचा अभंग सादर करतोय. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. गपध साध पगरे गरे साध साध सा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी.
गंधित धूप तुला दाविला श्रीकाराम पूजा आता उठी उठी गोपाला सुखाचे आगर वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर पद सारे गे सारे गा सारे सारे
धन्यवाद धन्यवाद.